त्याला बुवा काय माहिती, राणीनं बी मला काय सांगितलं नाही. राणी म्हणते खरं बुवा सुखरूप आहेत म्हणून, पण जवळ मी त्यांना माझ्या डोळ्यानं बघत नाही तवर माझ्या जीवात जीव येणार नाही. आई, राणे 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 बुवा कुठं आहेत, कसं आहेत, बरं आहेत ना ग ती? हो आई, ठीक आहेत बुवा आता. हा अगं माझंच चुकलं, मी त्या माणसांवर विश्वास ठेवला. नाही आई, हे बघ तुझं काही चुकलेलं नाही. हा तू असं मनाला लावून घेऊ नको. अगं तुला वाटलं की ते बुवांच्या भल्यासाठी त्यांना घेऊन चाललेत, तुला काय माहित का? नाही ग राणे, मी निदान तुला फोन तरी करायला पाहिजे होता का नाही? माझी अक्कल कुठं शान खायला गेली ते काय माहिती, त्याचं नव्हतं झालं असतं ग राणे. हा माझ्या डोळ्यांसमोर निघून गेलं असतं. आई, हे बघ काही झालेलं नाहीये त्यांना, ठीक आहेत ते आता. तू आधी रडणं थांबव बरं, बस. हे बघ आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर, आम्ही बुवांना काही होऊ देणार नाही. हा अगं पण कुठं आहेत ते, कसं आहेत, मला त्यांच्याकडे घेऊन चल, मला त्यांना एकदा डोळ्यानं बघू दे राणे. शांत हो. बस चल, बस इकडे ये, बस. हे बघ आई, बुवांच्या जीवाला धोका आहे. आपल्यावर जर कोणी नजर ठेवून असेल तर त्यांना लगेच कळेल की बुवा कुठे हे ना. हे बघ तू आता ना काहीच काळजी करू. बुवा जिथं कुठं आहेत ना तिथं सुखरूप आहेत, मी सांगते ना, विश्वास ठेवते माझ्या. पोरी, तुम्ही दोघं जर वेळेवर आला नसता काय झालं असतं ग? काही असं कसं नसतं आलो बरं. देव आपल्या पाठीशी आहे. आणि आता बास झालं बरं, तू नको काळजी करू. हे बघ बुवा आता जास्त दिवस तुझ्यापासून लांब राहणार नाही. हा ते लवकरच बरे होऊन घरी येतील. अगं पण राणे, ती कुठं आहे तर ते तरी सांग. त्यांच्या बरोबर ही सगळं का घडतंय, कोण करतंय, का करतंय? हे बघ हे कोण करतंय, का करतंय, याच प्रश्नाची उत्तर आपण सगळीच शोधतो. पण ना तू धीर धर, आपण लवकरच त्या माणसापर्यंत पोहोचू जो बुवांचा जीव घ्यायचा प्रयत्न करतोय. काय तुला त्या राणीनं पाहिलं? विक्रांत, अरे संपलं सगळं, आता सगळं काही संपलं, आपली वाट लागली विक्रांत. आता ती राणी त्या इंद्राला सांगणार आणि तो इंद्र आपल्या दोघांनाही या घरातून लात मारून बाहेर हकलणार. असं कसं बिंडो कैस रे तू? एवढी कशी माती खाल्लीस विक्रांत तू? मी काय मुद्दाम केले का? मला काही कळत नाही. मला एक गोष्ट समजत नाहीये, माझ्या प्रत्येक कामाच्या आड दोघं कसे काय येतात? नाही, मनासारखं तर काही झालंच नाहीये. नाही, हाताला जखम झाली माझ्या. तुझ्या हाताला झालेली ही जखम आज न उद्या भरून निघेल विक्रांत. पण जर का राणीने तुला पाहिलं असेल आणि तिने जर घरी सांगितलं ना, तर घरातले आपल्याला जे घाव देतील ना ते सहन करण्या पलीकडचे असतील. मला हे कळत नाहीये विक्रांत, इंद्रा आणि राणी एकत्र कसे आले? हे कसं शक्य आहे? फसवतायत ते दोघं. त्या दोघांमध्ये भांडण झालंच नाहीये. अरे पण त्या दिवशी तर त्या इंद्राने राणीच्या कानाखाली मारली होती ना, मग हे सगळं खोटं आहे का? हो, खोटं बोलतायत दोघं. त्या दोघांनी मिळून माझा पाठलाग केल्यावर मिला, त्या दोघांचं एकमेकांशी भांडण झालंय हे दाखवून ते आपल्या डोळ्यात धूळ फेकतायत. पण ते असं का करतील? हा नाही, मला असं वाटतंय बुवा हॉस्पिटलमधून गायब झाले तेव्हा त्या राणीने इंद्राला फोन करून सांगितलं असेल आणि मग इंद्र आला असेल, असं मला नाही उर्मिला, त्या दोघांना मी एकत्र पाहिलंय. ते दोघं नक्कीच कुठेतरी एकत्र गेले होते. अरे पण राणीच्या मावशीच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे असं मला आईने सांगितलं. ती तिकडे गेली होती. आणि इंद्रा त्याला थोडा चेंज हवा होता म्हणून तोही बाहेर गेला होता. हा त्यांचा प्लॅन होता उर्मिला, त्यांचा काहीतरी वेगळा प्लॅन होता. काय झालं? अरे विक्रांत, झालंय काय?
विक्रांत. माझं घड्याळ नाही आहे. त्या बुवांना ॲम्ब्युलन्स मधून ढकलताना बहुतेक माझं घड्याळ पडले. काय? तुझ्या अख्ख्या खानदानाला सोडणार नाहीये मी. मी आता तुला फक्त एवढंच सांगेन की बुवांवर व्यवस्थित इलाज चालू आहे. त्यांची तब्येत पण ठीक आहे आता. डॉक्टर काळजी घेत आहेत त्यांची. हा तू माझं मन राखायला तर बोलत नाहीस ना ग पोरी. नाही आई, तू तू माझ्यापासून काही लपवत नाहीस ना. आई नाही, मी खरंच सांगते. अगं मग तू त्यांची आणि माझी एकदा गाठभेट का पडू द्यायना झाली आज. मला घेऊन चल की मला एकदा बघू दे राणे त्यांना. आई असं काय करते ग तू? हट्ट करू नको बरं. अगं आई, त्यांच्या जीवावर बेतेल असं वागून चालणार नाही ना आपल्याला. राणे मी मी त्यांना काय होऊन देणार नाही. तू मला एकदाच घेऊन चल त्यांच्यापाशी. मी तिथनं हलणारच नाही राणे. राणे माझ्या माणसाला मलाच बघायला येईना, भेटायला येईना. हे किती वाईट आहे ग राणे. ज्यानं कोणी माझी आणि तुझ्या बापाची ही अवस्था केली आहे ना, त्याला सोडू नकोस राणे. तुला काय वाटतंय ग? कोण करत असं हे सगळं? हे बघ, जो कोणी हे करतोय ना त्याला मी सोडणार नाही. तो लवकरच सापडायला. तू नको काळजी करू बरं. त्याचं वाट डोळं होईल. माझा तळतळाट लागल त्याला. आयुष्यभर कुठं जगणं नशीब येईल त्याच्या. आणि बुवांनी लय सोसलंय ग देवा. आता त्याला काय सोसायला लावू नकोस. तुझ्या पाया पडते मी, तुला हात जोडते. आता माझ्याच्याने सगळं सहन होत नाही राणे. माझी सहन करायची ताकद संपली आहे राणे. विक्रांत, अरे अशी कशी माती खाल्ली, असं कसं बिंडोक आहेस तू? त्याचे हात आहेत ना आपल्या गळ्यापर्यंत कसे जातील ना याचा पुरेपूर बंदोबस्त करून आलायस तू. तुला कळतंय का? हा, त्याचं घड्याळ त्या राणी आणि इंद्राच्या हाती लागलं तर काय होईल? संपेल सगळं, सगळं संपेल. अरे या घरामध्ये मालकीण होऊन राहण्याची स्वप्न बघत होते मी, आणि तू काय केलंस? या घरातून मी बाहेर कशी जाईल ना याची सोय करून ठेवलीस तू. रूमला shut up! हे बघ, मला आधीच खूप टेन्शन झाले. मला अजून टेन्शन देऊ नकोस. त्या गटारचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. ही सिच्युएशन आपल्याला खूप खूप छान सांभाळायची. काही झालंय आपल्यावर कोणालाही संशय येता कामा नये. प्लीज बिहेव नॉर्मली. हा, तू सगळं बिघडवून ठेवलंयस आणि मी नॉर्मल बिहेव करायचं. हा, नॉर्मल. आता मला सांग, हे जे सगळं बिघडवून ठेवलंयस ते कसं सावरणार आहेस? एक गोष्ट नक्की करता येईल. बोल ना, सांग. कुठे राहिला इंद्रा? अजून कसा आला नाही? इंद्रा, ए इंद्रा, इंद्रा. हा? काय रे, कसला विचारत आहेस? मी नाही, काही नाही. नक्की ना? हो अगं, डोंट वरी. बरं, यायला उशीर का केलास एवढा? मला वाटलं येशील आज लवकर. हो, ते मी म्हणजे मी जिथे गेलो होतो ना ती जागा खूपच अगं रिलॅक्सिंग होती. मला खूप फ्रेश फील होत होता. हो का? तिथून यायचं मनच झालं नाही माझं. हो का? असं नेमका कुठे गेला होतास? मी अरे फोटो काढले असशील ना, फोटो दाखव ना.
फोटोजमध्ये तर राणी सुद्धा दिसणार. आईने पाहिलं तर सगळी गडबड होईल. इंद्रा काय फोटो दाखवतोयस ना? आणि इकडे आई आई एक मिनिट ते कॅमेऱ्याची बॅटरी डाऊन आहे खूप. मी कॅमेरामधनं फोनमध्ये ट्रान्सफर करून घेतो फोटोज, फ्रेश पण होतो आणि मग तुला दाखवतो फोटोज. हां ओके, येतो मी. बरे थांब थांब, ते फोटोचं राहू दे, ते काय एवढं गरजेचं नाहीये. मला जरा बोलायचं तुझ्याशी. हां बोल ना. तू बस बरं, ये इकडे बस बस. हे बघ इंद्रा, आज तुला शांतता मिळावी म्हणून तू बाहेर जाऊन आलास की नाही? अरे पण हे तू सतत कसं करणार आहेस? तुझ्या मागे काय कामाचा कमी व्याप आहे का? हा असा तात्पुरता इलाज करण्यापेक्षा तू कायमचा इलाज कर ना. म्हणजे आपल्या घरचं वातावरण खराब व्हायला फक्त आणि फक्त राणी जबाबदार आहे. तिच्यामुळे तुला मनस्ताप होतोय, मग तो मनस्तापच कायमचा बाजूला कर. तुला काय म्हणायचंय? मी नक्की काय करू? म्हणजे त्या अवदसेला या घरातून, तुझ्या आयुष्यातून कायमचं बाजूला कर. हे बघ इंद्रा, तुला नीट विचार कर आणि स्वतःच्या आनंदाचा विचार कर. हे असं रोजचं पुढेच जगणं चांगलं नाही रे. आणि मी माझ्या लेकाला सतत असं अस्वस्थ बघू शकत नाही. इंद्रा, मला चांगलंच माहितीये तुला सुद्धा ती राणी या घरात नकोय. तुला ती मुलगी अजिबात आवडत नाही, तिचं वागणं पटत नाही. मी असं रोजचं दुखणं अंगावर काढण्यापेक्षा मुळापासूनच बाजूला करून टाक ना. तुला सुद्धा तिला या घरातून बाहेर काढायचंय ना. अरे मग आपण वाट कसली पाहतोय? एकदाचा काय तो सोक्ष लाव आणि निर्णय घेऊन मोकळा हो. अरे बापरे, आई हे काय बोलते? राणी माझं दुखणं नाही आई, ती माझं जगणं आहे. ती माझ्या दुःखावरचं औषध आहे. पण आता तुला कसं सांगू मी हे? इंद्रा, हां तुला माझं म्हणणं पटतंय ना? हो, पण मी काय म्हणतो, आपण या विषयावर नंतर बोलूया का? नाही म्हणजे मी आत्ताच बाहेरून आलोय, थकलोय जरा, मी फ्रेश होऊन घेतो. जे काही घडतंय त्याचा सगळ्यात आधी सोक्षमोक्ष लावला पाहिजे.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे राणीचा पाठलाग केला. ती थेट तिच्या घरातून तुमच्या घराकडे आली. ठीक आहे. राणी, मोठ्या शिताफीने तुझ्या बापाला तू लपवलेस ना. मी विक्रांत महाडिक आहे, शोधून काढीनच. बघूया तुझ्या बापाला किती दिवस लपवून ठेवतेस. उर्मिला, विक्रांत, आओ चला जेवायला. या आलात तुम्ही. या या या. या जेवायला बसा बसा. खरं तर ना तुमच्यासाठी मी पायघड्याच अंथरायला हव्या होत्या, पण काय करणार, तुम्ही येण्याचं कळवलंच नाहीत ना. सॉरी बर का. दिवसभर उणगून दमला असाल ना. कुठे कुठे उंडारून आलात आणि मन भरलंय ना तुमचं का नाहीच अजून? नाही म्हणजे अजून कुठे फिरायचं असेल तरी सांगा, आमची काही हरकत नाही. आम्ही काय पुन्हा पुन्हा तुमचं घरात स्वागत करू. मालती, तुम्हाला राणीशी सरळ बोलताच येत नाही का? अहो आता मी तिच्याशी हसून बोलले की, आणि चांगलंच तर बोलले. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जे टोमणे मारता ते कळत नाही? बस झालं, थांबवाय सगळं. मला जेवणाच्या ताटावरती वादाची ठेणगी नको आहे. घ्या, म्हणजे इतकं सगळं करून सुद्धा वादाची ठिणगी आम्ही टाकतो असं म्हणणं आहे यांचं. ही बाहेर उंडारायला गेलीच कशी घरातली कामं टाकून? म्हणजे या वयात मी आणि रत्नावहिनींनी घरातली कामं करत बसायचं आणि हिने काय बाहेर जाऊन मजा मारायची? अहो ती एक दिवस बाहेर फिरायला गेली, बिघडलं कुठं? तुम्हीची वकिली करणं कधी बंद करणार आहात हो? आणि तुम्हाला माहित नाही म्हणून सांगते, हे आजचं नाही रोजचं आहे. बाहेर फिरायला जाणं हा उद्योगच आहे हिचा. अहो जरा म्हणून या पोरीचा घरात पाय टिकत नाही. एक तर उठायचं आणि त्या भिकारड्या वस्तीत जायचं, नाही तर काय ते स्वतःच्या बापासाठी गाडून घ्यायचं. मालती, तुम्हाला बोहांची अवस्था माहिती आहे ना? काय बोलताय तुम्ही? आणि ती घरच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेली होती, सांगून गेली होती. बरं जेव्हा येईल त्या वेळेत ती आली आहे परत. तुम्ही ना तिला जास्त डोक्यावर. बस झालं, तोंड बंद ठेवायचं आता. मला जेवताना वाद नको आहेत. आणि जा आवरून घे, मी जेवायला येईन. उर्मिला, विक्रांत कुठे? हे काय आला? ये विक्रांत. अरे विक्रांत, हाताला काय लागलाय? आबा ते काही नाही, फॅक्टरीत एक छोटासा ऍक्सिडेंट झाला. बर, तुझा अंदाज करेक्ट आहे राणी.
ॲम्ब्युलन्सचं दार बंद करताना त्या माणसाला लागणं आणि विक्रांतच्या हाताला जखम असणं, दिस इज नॉट जस्ट अ कोइन्सिडन्स. तुला जर असं वाटतंय की तू विक्रांतला पाहिलंयस तर ते खरं असणार. आणि आता मलाही या गोष्टीची खात्री आहे की या सगळ्याच्या मागे विक्रांतच असणार. हो सर, तेच होते. उद्याच्या उद्या आपण याचं काय तर सोक्षमोक्ष लावू. विक्रांतला जाब विचारायलाच हवा. आय कॅन्ट बिलीव्ह दिस की विक्रांत या सगळ्या मागे. मला सुद्धा ह्याच गोष्टीचं वाईट वाटतं की आपलीच माणसं आपल्या माणसाच्या जीवावरती कशी काय उठू शकतात. विक्रांत सरांनी हे सगळं का केलं असेल? बुवांना असं मरणाच्या दारात ढकलून त्यांना काय मिळणार होतं? असं काय बिघडवलंय बुवांनी त्यांचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता विक्रांतच देईल आणि त्याला द्यावीच लागतील. यु नो व्हॉट, मला तरी असंच वाटतंय की सगळ्यात आधी विक्रांतनेच बुवांना किडनॅप केलं असणार आणि मग ते शुद्धीवर आल्यावर त्याचं भांडं उघडं पडू नये म्हणून मग त्याने त्यांना संपवायचा प्रयत्न केला. मला सुद्धा हेच वाटतंय सर. पण काहीही झालं तरी विक्रांत सर हे कबूल करणार नाही. आपण त्याला गिल्टी प्रूफ करू ना. त्याला हे सगळं मान्य करावंच लागेल. बरोबर बोलताय सर तुम्ही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल, कारण ते काय सहजासहजी मान्य करणार नाहीत. पण मला हे कळत नाही, जर विक्रांत सरांना बुवांशी काहीतरी त्रास होता तर त्यांनी मला सांगायचं ना. हे असं का केलं असेल? हे बघ, मान्य आहे मला, आपला विश्वासघात झाला असेल तर आपल्याला वाईट वाटतंच. पण त्याहीपेक्षा जास्त या गोष्टीचं हर्ट होतं जेव्हा तो विश्वासघात आपल्याच माणसाने केलेला असेल. हे बघ राणी, एक लक्षात घे, ही वेळ आता स्ट्रॉंगली उभं राहून क्वेश्चन करण्याची. आणि बिलकुल काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. सगळं व्यवस्थित होईल. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील आपल्याला. सर, तुमचा आधार आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकते. नाहीतर मला एकटीला नसतं जमलं हे सगळं. विक्रांत सरांनी हे असं का केलंय ना, मला अजून कळत नाही. हे बघ, विक्रांत जे काही वागलाय ते खूप हॉरेबल आहे. पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? विक्रांतने आधी बुवांना किडनॅप केलं. या सगळ्याचं ब्लेम माझ्यावर आलं. आबांनी मला एमडी पदावरून काढून टाकलं आणि त्याला एमडी बनवलं. या सगळ्यात त्यालाच एकट्याला जास्त फायदा झालाय. हो, खरं तर मी तुमच्यावर संशय घेतलाय ना, म्हणून हे सगळं झालं. माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली. नाही नाही, तू असा विचार करू नकोस. सुरुवातीला मी तुझ्याशी जे काही वागलो होतो त्याची शिक्षा मला आज ना उद्या मिळणारच होती. सो तू इतका असा काही याचा विचार करू नकोस. पण हे सगळं विक्रांत सरांनी केलंय हे कळल्यापासून माझं डोकंच काम करत नाही. घरातल्यांना तर जेव्हा हे कळेल ना, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल. हो, पण तू एक गोष्ट लक्षात घे, या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची होती, ती म्हणजे आपल्याला हे कळणं की हे सगळं कोण करतंय. जे आपल्याला कळलंय